नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र जो बेशुद्ध आता हा युगंधर झालेला आहे त्याचा बीपी शूट झालेला असतो आणि डॉक्टरांनी जे सत्य सांगितलेलं आहे की यांना जर आणखीन त्रास झाला तर मात्र यांचा बीपी हाय सुद्धा होऊ शकतो, हार्ट अटॅक सुद्धा त्यांना येऊ शकतो। म्हणून आता युगंधरला शुद्धीवर येण्यासाठी आनंदीने दिवस रात्र आता माही एक खूप मोठं व्रत केलेलं असतं आणि ते व्रत असं काहीतरी केलेलं असतं की आता आनंदीला या व्रताने एक खूप मोठा चमत्कार होतो। परंतु स्वप्नातील समिधाने आता एक दृष्टांत दिलेला आहे आणि त्या दृष्टांतानुसार या युगंधरला मात्र शुद्धीवर आणण्यासाठी एक कानमंत्र ह्या समिधाने दिलेला आहे। कारण जी अंगाई आहे तर ती अंगाई समिधा कायम गात राहायची आणि ती अंगाई गात असताना युगंधरला मात्र आता तो अगदी काही जरी बेशुद्ध असला तरी सुद्धा मात्र अंगाईच्या या भयानक चमत्काराने आता युगंधर शुद्धीवर येणार आहे। पण त्या अगोदर आनंदीने मात्र कडक असं व्रत केलेलं असतं आणि ते व्रत इतकं कठीण केलेलं असतं। एका हातावर दिवा घेऊन ती रात्रंदिवस उभी होती आणि दिवा घेऊन मात्र ती ह्या युगंधरसाठी मनोभावाने देवाची ही पूजा अर्चा करत होती। हे व्रत इतकं कठीण असतं, एका पायावर उभं राहून हातामध्ये दिवा घेऊन आनंदीने इतकं कठीण तपश्चर्या करून हे व्रत केलेलं असतं आणि शेवटी समिधाच्या अंगाईने आता आणि ह्या देवाच्या कृपेने युगंधर शुद्धीवर आलेला आहे। पण शुद्धीवर आलेल्या युगंधरने एक असा भयानक निर्णय देऊन निंबाळकर घराण्याला एक खूप मोठा धक्का दिलेला आहे आणि निंबाळकर घराण्याला मात्र एक खूप मोठा धक्का देऊन त्याने जे सत्य सांगितलेलं आहे, ज्या सत्याचे पुरावे दिलेले आहेत तर ते म्हणजे आता एक खूप मोठा धक्का। कारण या साम्राज्याची मालकीन कोण आहे आणि हे सगळं कोणाच्या नावावर मी केलेलं आहे त्याचं जे व्हील आहे तर ते व्हील त्याने वाचून दाखवलेलं असतं। तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं हे सविस्तर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, जेणेकरून तुम्हाला आता आनंदी या मालिकेचे असेच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो, हे बघा, आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये असं बघत आलो कारण विद्याधर युगंधरच्या जीवाशी उठलेला असतो, त्याला काय युगंधरच्या जीवाचं काही घेणं देणं नसतं। परंतु मुलांच्या नजरेमध्ये सगळं काही आता मिळवण्यासाठी याने हे सर्व रचलेला एक डाव असतो। शालकाच्या मदतीने मात्र तो असं काहीतरी डाव आखतो की जेणेकरून हा डाव मात्र युगंधरच्या अंगलट येईल आणि सगळ्या प्रॉपर्टीचा मालक तो होईल। यासाठी तो शालकाला म्हणतो की आपण एक प्लॅन करूयात युगंधरला मारण्याचा। त्यासाठी मात्र अगोदर आपल्याला त्या आनंदीला धडा शिकवावा लागेल। परंतु आता त्याच वेळेस मात्र आनंदीने जे काही कठीण व्रत सुरू केलेलं असतं, रात्रंदिवस ती मात्र हातामध्ये पेटता दिवा घेऊन एका पायावर उभी आहे आणि सारखा मात्र असा देवीचा जप वगैरे सुरू ठेवते। आणि आता हा युगंधर जेव्हा शुद्धीवर आलेला आहे त्यासाठी आता मात्र जेव्हा हिने असा म्हणजे व्रत करत असताना थोडा वेळ मात्र आता सगळं काही व्रत वगैरे पूर्ण झाल्यानंतर आनंदीला थोडासा डुकला लागलेला असतो आणि त्याच वेळेस आता समिधा तिच्या जवळ आलेली आहे आणि समिधा म्हणते की आनंदी। आता आनंदीच्या कानामध्ये तो आवाज घुमत असतो, आनंदी असा आवाज कुठून येत आहे। तेव्हा समिधा म्हणते की हे बघ आनंदी, या घराची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवलेली आहे आणि आता मालक साहेबांना हे संकटातून कसं बाहेर काढायचं याचा मंत्र मी तुला देणार आहे। कारण तू जी काही तपश्चर्या केलेली आहे तर ती देवापर्यंत पोहोचलेली आहे। मालक साहेबांना काही होणार नाही, तू काही काळजी करू नको, तू फक्त त्यांना आता एकसी माझी अंगाई गाऊन दाखव आणि मालक साहेब लवकरात लवकर शुद्धीवर येतील। म्हणून आता आनंदीने जो काही अंगारा वगैरे आहे तर तो मालक साहेबांच्या रूममध्ये लावण्यासाठी ती आलेली असते। मालक साहेबांच्या कपाळाला देवी आईचा अंगारा लावते आणि देवी आईचा अंगारा लावून मात्र ती आता मालक साहेबांना ती जी काही अंगाई आहे तर ती अंगाई गाऊन दाखवते। अंगाई गात असताना मात्र आता आनंदीच्या तोंडातून जे काही समिधाचे वाक्य फुटत आहे, कारण जी अंगाई समिधा गात होती आज तीच अंगाई मात्र आनंदी गात आहे। म्हणून आनंदीला आता जे सगळेजण इतके बघत आहे, मुलं मात्र धावतच येतात। मुलांना असं वाटतं की आपली आईच अंगाई गात आहे आणि मुलं धावतच आलेले आहेत आणि तेवढ्यात मात्र अंगाई गात असताना म्हणजे आनंदीला ती अंगाई गात असताना मुलांना आपल्याला आनंदीमध्ये आपली आई दिसते। तेव्हा तर आनंदीजवळ धावतच येतात आणि तिला घट्ट मिठी मारून तिच्या कुशीमध्ये येऊन
खूप रडत असतात तेव्हा आनंदीला फारच आनंद होतो आणि त्याच वेळेस आता असा चमत्कार होतो की आता जो काही युगंधर बेशुद्ध अवस्थेत आहे त्याचा BP इतका शूट झालेला आहे, म्हणून आता डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे तर ते सगळं काही आता म्हणजे औषध उपचारांचा उपचार न होता शेवटी समिधाने जी अंगाईचा दृष्टांत दिलेला आहे तर ती अंगाई आनंदीने आज स्वतः गायलेली असते आणि सगळेजण दरवाजात उभे आहेत. सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसलेला असतो. सगळेजण मात्र अगदी शॉक झालेले आहेत, कारण रात्रंदिवस आनंदीने उशाशी बसून युगंधरची काळजी घेतलेली असते आणि युगंधरला शेवटी शुद्धीवर आणण्याचा जो काही प्रयत्न आहे तर तो आनंदीनेच केलेला असतो. आणि ती अंगाई गाऊन मात्र ती आता असं दाखवून देते की समिधा साक्षात येथे आलेली आहे आणि समिधा स्वतःही अंगाई गात आहे. मुलांना आपल्या आईचं दर्शन आनंदीमध्ये होतं आणि तेव्हापासून मुलांची भावना आहे तर ती आनंदीविषयी दृढ बनलेली असते. कुणाला काहीच कळत नसतं की आनंदीने असा कोणता चमत्कार केलेला आहे. शिल्पाला फारच राग आलेला असतो. शिल्पा म्हणते की अगं बंद कर तुझी बडबड, परंतु तेवढ्यात युगंधरला शुद्ध येते आणि युगंधर म्हणतो की ताई तिच्यावर ओरडू नकोस, आज जी काही तू तिच्यावर ओरडतेस ना तर तीच मात्र मला शुद्धीवर आणण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे. तिच्यामुळे आज मी शुद्धीवर आलो आणि माझ्या जीवावरचा धोका टळला. कारण अंगाई गात असताना मात्र आनंदी ज्या पद्धतीने गात होती तर ते सगळं काही समिधाची अगदी आवाज वगैरे त्यामध्ये ठासून भरलेला होता. तेव्हा युगंधर आता शुद्धीवर आला हे बघून सगळ्यांना फारच आनंद होतो. सगळेजण धावतच युगंधरच्या जवळ येतात, परंतु युगंधरच्या जीवावर आता एक खूप मोठा हा धोका पत्करलेला होता. म्हणून आता युगंधरला असं वाटतं की आपलं जर काही बरं वाईट झालं तर मात्र आता आपल्याला एक निर्णय घ्यायला हवा, कारण या घरात आता आपल्यानंतर फक्त या घराची काळजी कोण करू शकतं की आनंदीच मात्र हे घर व्यवस्थित सांभाळू शकते. युगंधरला काही होणार नाही, पण तरी सुद्धा युगंधरला असं भीती वाटत असते. म्हणून तो आता शिर्केंना घाईने बोलावून घेतो, परंतु ताईला म्हणतो की ताई तू आनंदीवर इतकी ओरडू नको, आज मात्र आनंदीमुळे मी सुखरूप आहे. आणि तेवढ्यात मुलं धावतच बाबांच्या जवळ येतात आणि बाबांना म्हणतात की बाबा. आता बाबा म्हणल्या क्षणी युगंधरला फारच आनंद होतो. आपली मुलं प्रेमाने आपल्याजवळ आलेली आहे, त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. ते तीनही मुलं मात्र आता युगंधरच्या मिठीत येतात आणि त्याला घट्ट मिठी मारतात. युगंधर इतका खुश होतो, त्याला आनंद इतका मावेनासा झालेला असतो, परंतु विद्याधरचा फारच जळफाट होतो. त्याला असं वाटतं की आता ह्यांना आम्ही तोडण्याचा इतका प्रयत्न केला, पण तरी सुद्धा मात्र ही शेवटी एकत्र तर झालेच. आता काही झालं तरी ह्या युगंधरला शेवटी आता मला संपवावं लागेलच. म्हणून तो युगंधरला कसं मारायचं याचे प्लॅनिंग करत असतो. परंतु आनंदी इतकी कणखर बनलेली आहे. आनंदी कधीही या विद्याधरला मात्र तिने चांगला चोप दिलेला असतो. तिने असा काहीतरी चटका दिलेला असतो की जेणेकरून विद्याधरला कायमची जन्माची अद्दल घडते. त्याच्या गालाला जेव्हा तो हात लावतो तेव्हा त्याला आनंदीचं ते रुग्ररूप आठवतं. दुर्गा अवतार घेऊन तिने आज मात्र विद्याधरची चांगली जिरवलेली असते. त्याला उभं राहता येत नाही अशी अद्दल त्याला घडवलेली असते आणि जेव्हा गालाला हात लावतो तेव्हा त्याला जोराचा धक्का बसून त्रास होत असतो आणि आई ग असे ओरडत असतो. इतका जबर चटका मात्र तिने आता ह्या विद्याधरला दिलेला आहे. त्यामुळे मात्र आता विद्याधर काही आताही इकडे आनंदीसमोर यायला तयारच नसतो, परंतु तो आता इतका चौताळलेला असतो. तो म्हणतो की ह्या आनंदीला नाही मी जन्माची अद्दल घडवली तर मी सुद्धा नावाचा विद्याधर नाही. परंतु आनंदी त्याला म्हणलेली असते की मालक साहेबांच्या जीवावर जर परत उठला तर मी तुला उभा जाळून टाकेल. म्हणून ती मात्र आता परत विद्याधरला म्हणते की त्यांच्या नादी लागू नको आणि ह्या रूममध्ये सुद्धा तू येऊ नको. आणि त्याच वेळेस आता विद्याधरला मात्र वकील आलेले आहेत हे बघून तर धक्काच बसलेला असतो. विद्याधर म्हणतो की वकील कशाला आले असतील, वकिलांची आता इथे काय गरज आहे आणि हे युगंधरने नक्की काय केलं. आता ही प्रॉपर्टी वगैरे काही म्हणजे डेव्हलप वगैरे तर केली नाही ना, आणि सगळी प्रॉपर्टी नक्की त्याने कुणाच्या नावावर केली असेल तर आपल्या मुलांच्या नावावर केली असेल. म्हणून त्याला फार आनंद होतो. म्हणून तो लगेच मात्र आता घाईने तिकडे यायला निघतो की नक्की काय झालेलं आहे. तिकडे येत असतो आणि तेवढ्यात मात्र आता मुलांना असं समजतं की वकील साहेब आलेले आहेत आणि मुलं आता म्हणतात की बाबा तुम्ही जे काही म्हणताल ते
ते आम्हाला सगळं मान्य आहे. आणि युगंधर म्हणतो की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आनंदी जरीही तुमची आई नसेल पण आईपेक्षा सुद्धा मोठी आहे. मुलं म्हणतात की बाबा आज तिने आमच्या आईसारखी अंगाई गायली, त्यातच आम्हाला आनंदीचं खरं रूप समजलं, तिचं प्रेम समजलं, तिची माया समजली. बाबा आम्हाला माफ करा, आम्ही आनंदीला ओळखण्यात चुकलो. म्हणून आता तीनही मुलं बाबांची माफी मागत आहे. आता विद्याधरचं हे सर्व काही बघून जळफाट होत असतो. तेव्हा युगंधर आनंदीला जवळ बोलवतो आणि आनंदीला म्हणतो की हे बघ आनंदी, माझ्याकडून जी काही चूक झालेली आहे तर ती माफ कर. पण आज मला एक निर्णय असं सांगायचा आहे, कारण मी तुझ्यावर आता जबाबदारी घेतली होती पण तुझी जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडली नाही. तुझी जबाबदारी जर मी व्यवस्थित पार पाडली असती तर तू किडनॅप झाली नसती, तुझी अशी अवस्था झाली नसती. पण आज मात्र मी तुला एक असा सगळ्यांच्या समोर निर्णय देत आहे आणि एक असा भयानक म्हणजे जे प्रॉपर्टीचं माझं व्हील आहे तर ते व्हील मी तयार केलेलं आहे. म्हणून तो वकील साहेबांना आतमध्ये बोलावतो आणि वकील जेव्हा आतमध्ये येतात तेव्हा आता शिल्पाचं तर आणखीनच जळफाट होत असतो. तिला काय करावं तेच काही कळत नसतं. म्हणून मात्र आता घाईने युगंधरला म्हणते की युगंधर अरे तू वकील साहेबांना कशाला बोलवलं. तेव्हा युगंधर म्हणतो की सांगतो, कारण या घरात आता माझ्यानंतर या घराची आणि मुलांची सगळी काही जबाबदारी आणि आमची सुद्धा जबाबदारी फक्त एकच व्यक्ती घेऊ शकते, ती म्हणजे आनंदी आणि पृथ्वी. पृथ्वीला योग्य काय सत्य काय याबद्दल जाणीव आहे. त्यामुळे आज मात्र या घराची जी प्रॉपर्टी आहे तर ती अर्धी प्रॉपर्टी मी पृथ्वीच्या नावावर केलेली आहे आणि अर्धी प्रॉपर्टी आहे तर ती आनंदीच्या नावावर केलेली आहे. आनंदीच्या नावावर प्रॉपर्टी झाली म्हटल्यानंतर आता यांना फार मोठा धक्काच बसतो, कारण आनंदीच्या नावावर ही प्रॉपर्टी होऊच कशी शकते. त्यावरती आनंदी म्हणते की मालक साहेब अहो तुम्ही हे काय केलं आणि तुम्हाला कुठे काय होणार आहे, तुम्ही कशाला मात्र हे असं करायला हवं होतं. मला नको आहे तुमची प्रॉपर्टी, नको काही नको, पण मालक साहेब फक्त तुम्ही सुखात राहा, बाकी मला काही नको. तेव्हा युगंधर म्हणतो की आनंदी आता मी तुझी जबाबदारी एकदा स्वीकारली, मग त्यामध्ये आता मला असं काहीतरी माझ्या मनाला वाईट वाटेल म्हणून मला वागायचं नाही. म्हणून ही प्रॉपर्टी मी आज सगळे काही हक्काने तुझ्या नावावर केलेली आहे आणि त्यासाठी मला संविधानेच माझ्या स्वप्नात येऊन सांगितलेलं आहे की आनंदीच या घराला व्यवस्थित सांभाळू शकते, म्हणून ही प्रॉपर्टी मी काही तुझ्या नावावर केलेली आहे. तेव्हा शिल्पाचा इतका जळफाट होत असतो. शिल्पाला असं वाटतं की इतक्या दिवस या घरात मी राहिले, या प्रॉपर्टीवर माझा हक्क आहे आणि त्या भिकार चोटल्या आनंदीला ही प्रॉपर्टी देऊच कसा शकतो. म्हणून विद्याधर आणि शलाका यांचा जळफाट होऊ शकतो. त्यानंतर मात्र आता आनंदी आणि मुलं हे एकत्र आलेले आहेत आणि आता जो काही त्यांनी मुलांनी समिधाचं रूप आनंदीमध्ये बघितलेलं असतं तर आनंदीला सर्व सत्याचा ते उलगडा विचारतात. आनंदी सर्व सत्य सांगते आणि शेवटी आपली प्रत्येक गोष्ट समिधासारखी आहे हे मात्र त्यांना सिद्ध करून दाखवते आणि मुलांनाही आता आनंदीमध्ये आता त्यांची समिधाच आई दिसत असते. तर पुढे काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.